आणि त्याच्यामुळं कार्यकर्त्याला मी आश्वासन दिले तुम्हाला की बाबा आता आमच्यातले वाद संपले, आमच्यात वाद होणार नाही. आज मी परतूरला आलो, मी बबनरावला निमंत्रण देतो आज की तुम्ही बी एकदा भोकरदनला या. आमच्या लोकांना समजू द्या की अरे हे दोघं एक आले, आता नीट व्हा जरा. हा मेसेज गेला पाहिजे ना. कारण मी उद्या म्हणलं होतं, पण मला पार्टीनं सांगलीला जायचं सांगितलं की तुम्ही आता रात्री सांगलीला चाललो, नगरपालिकेची निवडणूक आहे आणि आम्ही 40 लोक आहेत त्यातलं कोणला कुठं सांगितलं जायचं. तर मी आज सांगलीला चाललो. सोमवारी बबनरावनी भोकरदनला यावं असं तुमच्या देखत मी बबनरावला आमंत्रण देतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही दोघं जण जर एक असलो या जिल्ह्यामध्ये आम्ही स्वबळावर जिल्हा परिषद निवडून जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोण बबनराव सांगितलं की आम्ही दोघं ठरवू. एवढा विचार जर असला तर मग हे होतं का ते होते आम्हाला काही देणं घेणं नाही, काही देणं घेणं नाही. पण या जिल्ह्यामध्ये आम्ही दोघं आलो एकत्र, याची काही लोकांना दुःख होईल नाही असं नाहीये, दुःख होईल. पण आमचं दोघांचं येणं गरजेचं होतं. ही गोष्ट खरी खोटी माहिती